श्री स्वामी समर्थ श्वेता झोममध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत एअर कप कसे रेडी करायचे ते। तर त्यासाठी चला बघू। क्रिस्टलमध्ये हे एअर कप आपण बनवणार आहोत। तर त्यासाठी मी इथे घेतलेले आहे क्रिस्टल कस्टमाइज हे एअर कप आहे। तर त्यासाठी आपण कस्टमाइज कलरनुसार आपण स्काय ब्लू कलरचे एअर कप इथं रेडी करणार आहोत। त्यानंतर त्यामध्ये बसवणार आहोत स्टोन व्हाईट कलरचा, त्यानंतर गोल्डन मनी, त्यानंतर 0.4 mm ची मी इथे गेट तार यूज करणार आहे। तर त्यानंतर आपण इथे यूज करणार आहोत बेस तार। तर चला बघूया एअर कप कसे रेडी करायचे ते। तर आपण अगोदर क्रिस्टलचे फ्लावर्स रेडी करून घेणार आहोत। तर त्यासाठी आपण काय करणार आहोत, इथे 0.4 mm ची मी गेस तार कट करून घेणार आहे। तर आपण इथे अर्धा मीटर अशी फ्लावरसाठी गेस तार कट करून घेतलेली आहे, बघू शकता। तर आता आपण जे की पर्ल्सचं जे फ्लावर बनवलेले आहे सेम त्याच प्रोसेसमध्ये आपण काय करणार आहोत, हे फ्लावर देखील रेडी करणार आहोत। तर आपण इथे बघू शकता हा क्रिस्टल अशा प्रकारे ओवून घेतलेला आहे, एंडिंगला आणून घ्यायचा आहे। त्यानंतर इथे त्यावर सोबतच आपण गोल्डन मनी ओवून घेणार आहोत। गोल्डन मनी साइडला करून आपल्याला पुन्हा क्रिस्टलमधून तार पास करून घ्यायची आहे। अशा पद्धतीने आपले इथं फ्लावर रेडी करून घ्यायचा आहे। तर त्यासोबत आता सेम प्रोसेस आपण सगळी मण्यांना करून घेऊन राऊंड करून घेणार आहोत फ्लावर्ससाठी। क्रिस्टल मनी, त्यानंतर पुन्हा गोल्डन मनी आणि गोल्डन मनी साइडला करून आपण इथे बघा गोल्डन मनी साइडला करून अशा पद्धतीने आपण तार पुन्हा रिपीट क्रिस्टलमधून पास करून घेणार आहोत आणि व्यवस्थित पॅक करून घ्यायचे आहे। कुठल्याही प्रकारचा गॅप राहता कामा नये। अशा पद्धतीने दोन बोटांनी असं पॅक व्यवस्थित करून घ्यायचं आहे। आता आपण इथे सेम प्रोसेसने 4 ते 5 क्रिस्टल ओवून घेणार आहोत आणि बघणार आहोत की आपलं फ्लावर कसं वाटतंय। तर हे तुम्ही पार्टी फंक्शनसाठी देखील हे एअर कप यूज करू शकता। खूप सुंदर आणि कस्टमाइज केलेले हे एअर कप कस्टमरने दिलेल्या टाईपनुसार मी हे एअर कप रेडी करत आहे। तर अशा पद्धतीने आपण 4 ते 5 क्रिस्टल ओवून कंप्लीट करून घेणार आहोत। तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळून जाईल आणि तुमच्या फ्रेंड्समध्ये हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। जिला ज्वेलरी मेकिंग आवडते, अशा पद्धतीने लेटेस्ट डिझाईन तिला बनवायला आवडतात, अशा मैत्रिणींना तुम्ही हा व्हिडिओ शेअर करून नक्की करा। तर एक एक मणी आपण इथे अशा पद्धतीने ओवून घेतलेला आहे आणि बघू शकता आपले हे फ्लावर खूप सुंदर रेडी होणार आहे।
तर इथे आपण आणखी एक मणी ओवून घेणार आहोत. मी जवळपास 4 5 6 7 मणी मी इथे ओवून घेतलेले आहेत, त्यामुळे जरा सुंदर असा लुक फ्लावरचा रेडी झालेला आहे. अशा पद्धतीने आपला फ्लावर हा आपण अशा प्रकारे एक दोन्ही तारा आपण खालून घेतलेले आहेत. बघू शकता. आता इथे आपल्याला राऊंड असं शेप करून घ्यायचा आहे फ्लावरचा, बघू शकता. आणि या फ्लावरला आपण इथे अशा पद्धतीने बघा असं पॅक करून घेतलेलं आहे. आता ही तार आपण वरच्या साईडला काढून घेऊया व्यवस्थित. आता काढून घेतल्याच्या नंतर आपल्याला इथे सेंटरला जो स्टोन आहे तो आपण बसवून घेणार आहोत. तर आता आपण या स्टोनला, व्हाईट स्टोनला बघा सेंटरला असं ओवून घेणार आहोत. आणि जो हे फ्लावर आहे यावरती अशा पद्धतीने ठेवून घेणार आहोत व्यवस्थित. आता ठेवून घेतल्याच्या नंतर काय करायचं आहे, सेम प्रोसेसने आपण या फ्लावरला आपण पॅक करून घेणार आहोत. जवळजवळ 2-2 मणी मोती धरून अशा पद्धतीने बघू शकता. आणि इथे आणखी एक मनी ॲड करायचा असेल तुम्हाला तर तुम्ही ॲड करू शकता, पण बेसिकली हे फ्लावर आपलं अशा पद्धतीने सुंदर डिझाईनमध्ये रेडी झालेले आहेत, बघू शकता. तर हे फ्लावर आपलं रेडी झालेलं आहे. आता आपण असे आणखी एक 3 ते 4 फ्लावर रेडी करून घेणार आहोत. तर तुम्हाला फ्लावर हे कसं बनवायचं हे व्यवस्थित समजलंय का, कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला हे फ्लावर कसं वाटलं ते देखील सांगा. तर आपण असे सर्व प्रकारचे फ्लावर्स इथे रेडी करून घेतलेले आहे. तर मी इथे एअर कपसाठी बेस तार आपण इथे कट करून घेणार आहोत. तर एअर कपसाठी मी इथे तार कट करून घेतलेली आहे. तर बघू शकता. आता याला आपल्याला साठी लूप रेडी करणार आहोत अशा पद्धतीचं. आणि याला आपण इथे कानात घालण्यासाठी असं लूप रेडी करून घेतलेलं आहे, बघू शकता. आता आपल्याला यावरती एक एक फ्लावर पॅक करून घ्यायचं आहे. तर मी इथे फ्लावर ओवून घेतलेले आहे, बघू शकता. आणि याला आपल्याला असं तारीवर पॅक करून घ्यायचं आहे. आणि याला आपल्याला अशा पद्धतीने पॅक करायचं आहे. आणि एक्स्ट्राची जी तार आहे ती आपण आता इथे कट करून टाकणार आहोत. तर याला आपल्याला इथे जे सेकंड फ्लावर ॲड करायचं आहे, तर त्यासाठी आपण इथे हातानेच थोडंसं लूप रेडी करून घेणार आहोत अशा पद्धतीमध्ये, बघू शकता. आणि इथे हे दुसरं फ्लावर आपण असं पॅक करून घेणार आहोत. तर बघू शकता. तर अशा पद्धतीने आपण तिन्ही फ्लावर पॅक करून घेणार आहोत.
आणि जी एक्स्ट्राची तार आहे तिला आता आपण इथे पॅक करून टाकणार आहोत. एक्स्ट्राची तार आपण आता इथे देखील कट करून टाकणार आहोत. अशा पद्धतीने आपण 2 फ्लावर ॲड करून घेतलेले आहेत. आपल्याला थर्ड फ्लावर ॲड करून घ्यायचा आहे. थर्ड फ्लावरला देखील आपण इथे हाताने छोटंसं लूप रेडी करून घेणार आहोत. तर थर्ड फ्लावरला देखील आपण इथे पॅक करून घेणार आहोत. अशा पद्धतीने बघू शकता. सेम प्रोसेसने आपण तिन्ही देखील फ्लावर इथे पॅक करून घेतलेले आहे. सुंदर असं एअर कप आपण इथे आपलं रेडी होत आलेलं आहे. आता आपल्याला याला काय करायचं आहे, एक्स्ट्राची जी तार आहे ते आपण बॅक साईडला असं टर्न करून घेणार आहोत आणि कट करून टाकणार आहोत. आणि अशा प्रकारे आपल्याला याला करून घ्यायचं आहे. तर सुंदर हा एअर कप आपल्या इथे रेडी झालेला आहे, बघू शकता. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.